जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आज जाणून घेणार आहोत आयुर्वेद तज्ञांकडून बाळांना योग्य पद्धतीने स्तनपान करता यावे यासाठी आयुर्वेदात काय सांगितले जाणून घेऊयात। आयुर्वेदाचार्य सुचेता सावंत यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रीती बांबरकर यांनी। एक ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो। या संदर्भात माता आणि बालक यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आपण मार्गदर्शन करण्यासाठी आलोय स्त्रीरोगतज्ञ आणि आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुचेता सावंत यांच्याकडे। मॅडम नमस्कार। नमस्कार। नवबालक आणि माता या संदर्भात सध्या असं दिसून येतं की मातांना काही प्रमाणात पुरेसं दूध आहे किंवा मग ते दूध बाळाला पुरत नाही अशा प्रकारच्या तक्रारी आहेत, तर या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल? स्ट्रेस रिलेटेड पण कारणं आहेतच, शिवाय अनियमितपणे येणारा मासिक स्राव। अनेक तरुण मुलींना अनियमित मासिक स्रावाची तक्रार असते। PCOD हा आजार देखील हल्ली खूप प्रमाणामध्ये वाढलेला दिसून येतो। तरी ही कारणं याचं निराकरण योग्य वेळेत केलं जात नाही आणि नंतर मग त्या गर्भिणी राहतात, प्रसूता होतात आणि प्रसूता झाल्यानंतर चुकीच्या पद्धतीचा आहार घेतला जातो। तसंच त्यांना पूर्वी हॉर्मोनल इम्बॅलन्सची हिस्ट्री असते, म्हणजे प्रोलॅक्टिन नावाचं जे हॉर्मोन आहे त्याचं चांगल्या प्रमाणात जर स्रवण झालं नाही तर दुधाचं प्रमाण स्त्रियांमध्ये कमी होतं। एकतर आहारासंबंधित जी कारणं आहेत त्याच्यामध्ये अतिशय कोरडा असा आहार आपण हल्ली घेतो। पाव, बिस्किट किंवा जे फास्ट फूड प्रकारामध्ये जे मैद्याचे आणि बेसनाचे पदार्थ आपण सातत्याने खातो आहोत, त्या पदार्थांमुळे एक प्रकारचा कोरडेपणा, उष्ण तीक्ष्णत्व शरीरात वाढतं आणि रसधातू हा विकृत होतो आणि रसात स्तन्यम म्हणजे रसापासूनच दुधाची निर्मिती होत असते। तर चांगला असा सुपाच्य असा आहार रस तयार होत नाही आणि त्याच्यामुळे रसधातूची विकृती होऊन दुधाचं प्रमाण हल्लीच्या तरुण मुलींमध्ये फार कमी झालेलं आपल्याला दिसून येतं। डॉक्टर, नवमातांना स्तनपानासाठी आयुर्वेदामध्ये काही उपचार सांगितलेत का? आयुर्वेदामध्ये आपण बाळांकाढे देतो, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं प्रसूतीला आपण बाळांकाढे देतो। या बाळांकाढ्यामध्ये गर्भाशयाची शुद्धी करणारं, रक्ताची शुद्धी करणारं, गर्भाशयाचा संकोच करणारी आणि दुधाचं प्रमाण वाढवणारी म्हणजे स्तन्य जनन अशी औषधं वापरलेली असतात। त्यामुळे बाळांकाढ्याचं योग्य प्रमाणात सेवन करा। तसंच ज्येष्ठमध, अनंतमूल ज्याला आपण सारिवा देखील म्हणतो, अशा प्रकारची औषधं जी आपण गर्भिणीला सुद्धा देतो आणि प्रसूतीला सुद्धा देतो, त्याच्यामुळे दुधाची उत्पत्ती चांगली होते। सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती असणारं शतावरी कल्प हे अतिशय सुंदर सोपं सहज दुधातून घेण्यासारखं असं औषध आहे। दूध तूप याचं योग्य प्रमाणात सेवन करणं, त्यात शतावरी कल्पासारखं औषध घेणं, अनंतमूळ सारिवा यांचं सेवन करणं, या सगळ्या उपाययोजना जर केल्या तर ज्यांना कमी प्रमाणात दूध येतं अशा स्त्रियांना दुधाचं प्रमाण नक्की वाढू शकतं। डॉक्टर, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्ताने आपण नवमातांना काय सल्ला द्याल? बाळाचं भरण पोषण व्हावं म्हणून त्याला 6 महिनेपर्यंत किमान स्तनपान देणारी जी स्त्री आहे ती जगातील सगळ्यात सुंदर स्त्री आहे आणि स्तनपान करणं ही काळाची गरज आहे। त्याच्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्याला निरोगी आयुष्य मिळतं। तर सुंदर स्त्री होण्यापेक्षा सुंदर आई होणं हे फार महत्त्वाचं आहे। धन्यवाद मॅडम। डॉक्टर सुचेता सावंत यांनी दिलेलं मार्गदर्शन नवमातांसाठी खरोखरच मार्गदर्शक ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह प्रीती बांबरकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।